प्रभाग क्रमांक 12 मधील अक्कलकोट रोडवरील इस्कॉन टेम्पल ते विजयनगर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौक या महत्त्वाच्या मार्गाचा 25 वर्षाचा प्रश्न अखेर सुटला आहे। सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांनी 2,46,00,000 रुपयांचा विशेष निधी खेचून हा मार्ग प्रत्यक्ष कामाच्या टप्प्यावर नेल्याने परिसरातील हजारो नागरिकांना दिलासा मिळाला आहे। 1.5 दशकाहून अधिक काळ या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत नागरिकांनी असंख्य तक्रारी, निवेदने, मागण्या केल्या। पावसाळ्यात दलदल, खड्डे, अपघातांचा धोका आणि दैनंदिन हालअपेष्टा हीच वास्तवाची सवय झाली होती। अनेक लोकप्रतिनिधी बदलले, आश्वासने बदलली, मात्र रस्ता जशाचा तसा राहिला। या ठिकाणी कोठ्यांचे काम म्हणजे काम या प्रतिमेने मात्र प्रशासनाला शेवट गाठून दिला। विशेष निधी मंजूर झाल्यानंतर काही दिवसातच प्रत्यक्ष काम सुरू झाल्याने नागरिकांच्या प्रतिक्रियातही स्पष्ट संदेश दिसला। गेली 35 वर्ष झालं हा रस्ता एवढा खराब होता, एवढे खड्डे आणि लोकांना येणार जाणार, किती तर लोकांचे ॲक्सिडेंट झाले, किती तर लोक पडले। आम्ही माजी आमदारांना वारंवार तक्रारी दिल्या, भरपूर वेळा आम्ही तिथं रेटे मारलो, 100 वेळा जाऊन आलो आम्ही, एकदा नाही दोनदा नाही, पण त्यांनी काय दखल घेतली नाही। पण आपले आताचे कर्तव्यदक्ष आमदार देवेंद्रदादा कोठे त्यांच्याकडे आम्ही फक्त एकदाच फॉलोअप घेतला आणि त्याच्यानंतर 2 कोटी रुपये मंजूर करून दादांनी हा रस्ता आम्हाला दिलेला आहे। ह्या रस्त्यामुळे आता बरेचशा अडचणी सॉल्व्ह होणार आहेत। अक्कलकोट रोड बायपास ते विजयनगर हा मेन रोड होत आहे, त्यामुळे दादांचे पुन्हा एकदा मी या पूर्ण भागातील नागरिकांकडून हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस दादांना शुभेच्छा देतो। ये रोड कर रहे हैं तो बहुत अच्छा लग रहा है हमको, सब गली में पूरे गली की रोड करे तो अच्छा है। वो कोटे सब निउड़ को हर एक बार निउड़ का ना हमारा सब ये करना गलिया में कितने साल उनको आभार मानते हैं। मी आता चाहिए गली बोड़ा में रोडा करले असं आभार मानते। मी रमाकांत गांगुल, आमची फॅक्टरी आहे। आम्ही दादांना भेटलो होतो या रस्त्यासाठी। दादांनी आम्हाला शब्द दिले की रस्ता लवकरात लवकर होईल, त्याचा शुभारंभ झालेला आहे, आता रस्ता होत आहे। तर त्यासाठी आम्ही दादांसाठी खूप इथले सगळे जे रहिवासी आहेत, कारखानदार आहेत, सगळ्यात म्हणून आम्ही आभार व्यक्त करतो। नेतृत्व म्हणजे आश्वासन नव्हे तर अंमलबजावणी। सध्या हा रस्ता पूर्णत्वाकडे धावत असून उच्च दर्जा, सुरक्षितता आणि टिकाऊपणाचा आग्रह ठेवण्यात आला आहे। या मार्गाच्या पूर्णतेने विनायकनगर, बोळकोटेनगर, नीलमनगर, विजयनगर, माळीनगर, नवीन विडी घरकुल, बळकोटेनगर, सुनीलनगर तसेच MIDC पट्ट्यातील नागरिकांना थेट फायदा होणार आहे। परिसरातील वाहतूक सुलभ होणार असून व्यवसायालाही गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होते। नागरिकांचे मत स्पष्ट आहे। कोठ्यांची विकास शैली ही घोषणांवर नव्हे तर प्रत्यक्ष परिणामांवर उभी आहे। शहरातील विविध भागात सुरू असलेल्या कामांमुळे कोठ्यांच्या नेतृत्वांचा विकास छाप ठळक होत चालला आहे। 25 वर्षांचा रखडलेला प्रश्न सोडवून हा रस्ता प्रत्यक्षात आकार घेत असताना एक गोष्ट पुन्हा अधोरेखित होते। राजकारणात ब्रँड अनेक असतात, पण कामाचा ब्रँड मात्र ओळख बनवतो।